काय करते का काय माहिती, बापूला काहीच नाही माहिती. तू कसं खायचे खावा जसं माहीत नाही कोणती कोणती रेसिपी कुठून कुठून शोधून आणते तर. सगळं काही झालं. भाजीचे नाव सांगितलं का काय बनवलं म्हणून? भाजी आहे सांग सांग ते मम्मीची भाजी, ज्याचं नाव मला माहीत नाही कशी लागते तर. भाजीचे नाव खायचे कामं करा. नमस्कार, मी मंजिरी. स्वागत करते आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी बनवणार आहे आपल्या विदर्भाची स्पेशल युनिक रेसिपी, जी की उन्हाळ्यात प्रत्येक घरी बनवली जाते. ही आहे उडदाची डाळ. रात्रभर भिजवून ठेवून मग नंतर स्वच्छ धुवून वाटून घेतली, थोडीशी डाळसर वाटली. तर याच्यामध्ये आधी मी सर्व साहित्य मिक्स करते. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, भाजीमध्ये पण नंतर मसाला वापरणार आहोत. कांद्याची पेस्ट, लाल तिखट थोडंसं. आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईक करा आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात ते. थोडासा धने पावडर आणि सर्वात आवश्यक आपलं चिमूटभर मीठ. सर्व एकजीव करते पूर्ण मसाला डाळीमध्ये. रोजच्या साहित्यामध्ये वेगळं साहित्य काही वेळ लागत नाही याच्यासाठी. व्यवस्थित असं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे, म्हणजे असा गोळा तयार होतो. माहीत नाही कोणती कोणती रेसिपी कुठून कुठून शोधून आणते तर. डाळची भाजी, खायचे कामं करा. काय करते का काय माहिती, बापूला काहीच नाही माहिती. तू कसं खायचे खावा जसं काही न खायची वस्तू बनवून टाकणार आहे त्याला. काय माहिती बनवले कधी कधी तर. सर्वात आधी कढई ठेवते गॅसवर गरम करायला. साधी सोपी रेसिपी आहे पण छान लागते. सकाळपासून काय बनवून नाही दिलं खायच्यासाठी नाही. तसंच करायचं बिना खाल्ल्याने. तेल घेते चमच्यावर. तेल थोडं जास्त पाहिजे या भाजीमध्ये. गॅस थोडा मोठा करते. हे कोणते कांद्याची पेस्ट आहे, कांद्याची आणि अद्रक भाजीला कांदा आणि दुपारी आम्ही 2 वाजता भाजी बनवण्यासाठी. मग किती भिजवते? सकाळी उठली 6 वाजेपासून. तरी भाजी उठायला 2 वाजतात. सर्वात आधी तेजपत्ता टाकते. मग ही आपली भाजी आहे, आपल्या गोष्टी आहे. कांदे अद्रक लसूणची पेस्ट कमीत कमी तेल तरी गरम होते. झालेलं आहे. चौथं कांद्याची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, काळा मसाला आपण डाळीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आता कांद्याचा कलर छान गुलाबी कम्प्लीट यायला हवा. म्हणजे आपला कांदा परतला छान मस्त कांद्याला कलर आला आहे.
आता याच्यामध्ये टाकते मीठ पावडर, चिकन मसाला, हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार. व्यवस्थित त्याला तेलामध्ये शिजवून घ्यावी. थोडंसं पाणी. याच्यामध्ये टमाटर पण टाकू शकता, असं नाही. आता माझ्याकडे टमाटर नाहीत म्हणून मी टमाटर नाही टाकायचं. झाकण पण व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचे. मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. हा मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचे एकदम मस्त सुगंध येत आहे. आता जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं. रस्सा आधी थोडा पातळच ठेवावा लागेल. रस्सा थोडा पातळ असल्यानंतर आपण जे याच्यामध्ये टाकणार त्याच्यानंतर रस्सा घट्ट होतो. त्याला एकदम कडक उकळी येण्यासाठी गॅस वाढवून घेते आणि चांगली एकदम कडक उकळी येऊ द्यायची आहे. चलो ब्रेक. बघते आता भाजीला उकळी आली का. थोडा एकदम कडक उकळी आलेली आहे. लेन्स हे आहे किंवा आपण उडदाची डाळ मिक्स करून ठेवलेली मसाले टाकून एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करते. याचे आता खापायचे वडे. जसे आपण वडे बनवतो तसे हातावर आणि एकदम अलगद असे टाकायचे आहे उकळते पाण्यात. मिक्स नाही करायचे नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते. म्हणून एकदम उकळी आली की पटकन फक्त रस्स्यामध्ये तसेच सोडून द्यायचे. अजिबात हलवायची नाही आहे. उकळत्या पाण्यात टाकलं की जेवढे पण वडे आहेत ना ते बरोबर असे अलगद वर येतात. आणि आपल्याला चमच्याने आवश्यकता नाही पडत. कोणते कोणते डिश कुठून कुठून शोधून आणते तर माहिती नाही. छान लागते खाऊन पण. एकदा खाल्लं ना नेहमी म्हणायची मम्मी भाजी बनवते असं मी आतापर्यंत कधी नाही. सगळेजण नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि युनिक रेसिपी छान टेस्टी रेसिपी नक्की करून बघा. सगळं काही झालं. भाजीचं नाव सांगितलं का काय बनवलं म्हणून? भाजी आहे सांग सांग ते मम्मीची भाजी ज्याचं नाव मला माहीत नाही कशी लागते तर. भाजीचे नाव आहे पाण्यातले वडे. अरे पाण्यातले वडे पाण्यात गेले का. आता याच्यामध्ये टाकायची हिरवा सांबार आणि आपले पाण्यातले वडे तयार. छान मस्त कलर आला आहे. एकदम तेल वरती दिसत आहे आणि वडे अजिबात फुटलेले नाही आहे. हे बघा जसे टाकले होते एकदम जसेचे तसे आहे. म्हणून टाकल्याबरोबर चम्मच टाकायचं नाही आणि हात लावायचे नाही. फक्त एवढं हाताने सोडून द्यायचे म्हणजे जसेच्या तसे वडे टाकले. आता गॅस बंद करू, भाजी थंड होऊ देऊ आणि
जेवण तयार आपले पाण्यातले वडे टेस्टी. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईट करा, कमेंट कमेंट करा. सबस्क्राईब पण करणार आहे. सबस्क्राईब सांगितलं किती वेळा सांगतो. लक्षात ठेवून सबस्क्राईब कराल. लक्षात ठेव. आठवण देते. बाय.